मनात पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. मी पण लहान असताना अशी शाळा बुडवायची अनेक कारणं शोधायची आणि मग या सगळ्यावरती माझ्या आईने एक युक्ती शोधून काढली, ती म्हणजे खाऊच्या डब्याची. ती रोज माझ्या डब्यामध्ये काहीतरी माझ्या आवडीचं छान छान करून द्यायची. मग मला प्रश्न पडायचा की अरे आपल्याला जर का हे सगळं खायला हवं असेल तर आपल्याला शाळेत जायला लागणार. मग काय, रोज सकाळी उठल्यापासून मला माझ्या डब्याचे वेध लागायचे. मग मधली सुट्टी होईपर्यंत माझा डब्बा फस्त असायचा आणि मग माझी नजर असायची ती माझ्या मैत्रिणींच्या डब्यांवरती. तर असा हा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा खाऊचा डब्बा आपल्या भेटीला येतोय एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये खाऊचा डब्बा स्पेशल मध्ये. मी सोनाली खरे, प्रशांत दादा आणि आपले शेफ पराग हे सगळेजण तुमच्या कठीण प्रश्नांची अगदी सोपी उत्तरं देणार आहेत. ती म्हणजे आपल्या मुलाला रोज डब्यामध्ये नवनवीन काय द्यायचं. तर आजच्या या आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या एपिसोडला सुरुवात करणार आहोत आणि आज आपल्या सगळ्यांच्या भेटीला एक स्पेशल फ्रेंड येतोय. तो म्हणजे एकापेक्षा एक आणि आयडिया सारे गमप लिटिल चॅम्प्सचा अँकर अथर्व कर्वे. मस्त आहे आणि तू कसला छान दिसतोय सरे. अरे हे काय दप्तर आणि हे सगळं तुला नाही माहिती काय. अगं आज आषाढी एकादशी आहे. अरे मला माहितीये पण हे दप्तर आणि हे सगळं ह्याचा अर्थ काय आहे. हा अगं आज शाळेमध्ये आम्ही पालखी आणली होती. मी पालखी केली होती आणि मी त्यात सहभागी झालो होतो. अरे वा. मी तुला दाखवणार होतो ग पण शाळेत राहिली. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मला माहितीये आषाढी एकादशी आहे आज आणि आजच्या दिवशी पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरी लाखो वारकरी जमतात आणि विठोबाच्या नावाचा गजर रात्रंदिवस चाललेला असतो. हो की नाही. पण तू इथे पुण्यात काय करतेयस. अरे असं काय करतो, आमचा असा खाऊचा डब्बा आम्ही सारे खवय्ये खाऊचा डब्बा स्पेशल आहे. अगं हो ग ताई मला माहितीये. मला काल सगळ्या आईने सांगितलंय म्हणूनच मी पळत आलो. वेळेवर आलो की नाही. एकदम करेक्ट वेळेवर आलेला आहे. चल जाऊया घरी. हो जाऊया. आज बहुतेक मला काही बोलायचा चान्सच मिळणार नाहीये. चल 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 चल. अथर्व छान फ्रेश होऊन कपडे वगैरे चेंज करून आपल्या समोर आलाय. अथर्व मला सांग तुझ्या शाळेचं नाव काय. माझ्या शाळेचं नाव आहे नूतन मराठी विद्यालय. आणि तू कितवीला आहेस. मी आता 7वीला आहे. आणि शाळेमध्ये काय मस्ती वगैरे करतोस का शांत. भरपूर. अजिबात मी शांत नाहीये. तू माझ्या कोणत्याही फ्रेंडला तर मी किती मस्ती करतो. रोज माझं काहीतरी कंप्लेंट असते. आणि मला सांग आता तुला डब्बा जर तू खाऊचा नेतोस तर तुला 2 डबे असतील ना. एक डब्बा असतो. एकच. तू खाऊच्या डब्यामध्ये काय नेतोस बरं. आई पराठे करते, थालीपीठ करते, भजी करते, वडे करते, काही काही करते आई. आणि मग तुझे मित्र तुझ्या डब्याची वाट बघत असतात का. कारण तुझ्या डब्यात सॉलिड इंटरेस्टिंग एक काय काय ऐकू येतं रे मला नेतात ते. मग डब्याची वाट बघतात. हो आम्ही सगळे एकत्र बसून खातो. क्या मस्त. आणि मला सांग की तुझ्या शाळेमध्ये तू आणखी अभ्यासा व्यतिरिक्त आणखी कशामध्ये भाग घेतोस काय करतो. माझ्या शाळेचे म्हणजे स्पोर्ट्स जे असतात शाळे आंतरशालेय मध्ये त्याच्यामध्ये मी भाग घेतो. ड्रॉइंगची स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा त्याच्यामध्ये मी भाग घेतो. त्याच्यामध्ये पण भाग घेतो. आणि आता आपण तुझ्या घरात जाणार आहोत आणि तुझी आई आणि तुझी मावशी काहीतरी तुझ्यासाठी बनवणार आहे. तुला माहिती का काय बनवणार आहे. नाही ग. मी जेव्हा गेलो होतो ना वर शाळेत येऊन चेंज करायला तेव्हा काहीतरी आषाढी एकादशी आहे म्हणून उपवास असं काहीतरी बोलत होते. हो का. बघायचं का आपण. चल बघूया. मला पण खूप भूक लागली आहे. चल 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 चल. ताई आता मी तुला ओळख करून देतो. ही माझी आई वर्षा कर्वे आणि ही माझी मावशी भैरवी कुर्तकोट. नमस्कार. तुमचं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे. अँकर व्यतिरिक्त अथर्व कसा आहे. मस्तीखोर आहे. बऱ्यापैकी. प्रामाणिक आहे. मारलेलं सुद्धा येऊन सांगेल घरी की मी मारलंय. अच्छा असं येऊन सांगतो. आणि खूप कष्ट करायची तयारी. म्हणजे बोर होत नाही. शूटिंगला 12-12 तास सुद्धा फ्रेश असतो. ह्याचा जेव्हा तुम्ही डब्बा वगैरे बनवता तर तुम्हाला काय साधारण एक प्रश्न पडतात की काय बनवायचं. मग तुम्ही कसं सॉल्व्ह करतात जनरली. कसं होतं आठवडाभर डब्याचा प्रश्न येत नाही कारण पोळी भाजी कंपल्सरी आहे. सॅटरडेला फक्त वेगवेगळ्या डिशेस कराव्या लागतात. आणि जनरली म्हणजे हा जेव्हा शाळेत वगैरे जातो तर काही कंप्लेंट वगैरे येतात का अशा. येतात. हा येतात. कंप्लेंट येतात. कारण कसं आहे नॉर्मल मुलांसारखंच तो बिहेव करतो शाळेमध्ये. बरोबर.
त्यामुळे दंगा मस्ती मारामाऱ्या, शाळेत भेटायला बोलवतात बाई. त्याची नावडती अशी भाजी वगैरे आहे का की ह्याला अजिबात आवडत नाही, कुठची भाजी आवडत? बटाटा नाही आवडत त्याला. बटाटा नाही आवडत तुला अजिबात? नाही. असं बटाटा नाही आवडत. आणि काय चॉकलेट्स वगैरे, आईस्क्रीम वगैरे? चॉकलेट्स आवडतात, चॉकलेट्स आवडतात, आईस्क्रीम पण आवडतं. आईस्क्रीम पण आवडतं. आता आपण एक काम करूया, स्ट्रेट रेसिपीज ना जाऊया. तुझ्या आवडीचे पदार्थ आईला आणि मावशीला बनवायला सांगूया. सगळ्यात आधी कोण बनवेल, कोणाला बनवायला मी सांगूया? करते. आईला. काय बनवणार आहात तुम्ही आज? आज आषाढी एकादशी आहे, तर आज मी उपवासाचा खाऊच्या डब्यातला एक प्रकार, केळीचे एक उकडलेल्या केळीचं भजी करून दाखवणार आहे. चला तर मग बनवूया. हो. उपवासाच्या केळ्याची भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे उकडलेली कच्ची केळी, साबुदाण्याचं पीठ, मीठ, लाल तिखट आणि तेल. मग आता आपण कशी सुरुवात करायची आहे ना? आता हे साहित्य तर तयार आहे आणि तुम्हाला दिसतंय की अगदी कमी साहित्य आहे, त्यामुळे फार काही त्याचा पसारा नाहीये आणि झटपट होणारी डिश आणि मुलांनाही आई घरी असताना करता येईल अशी निवडलेली आहे. करतो का? हो करतो. अथर्व करतो आणि आता सगळे टीव्हीवर बघणारे बालगोपाळ सुद्धा करून बघतील. आपण सुरुवात करूया. हो चालेल. काय देऊ पहिल्यांदा? आधी हा बाउल आहे, यामध्ये हे साबुदाण्याचं पीठ आपण घेऊया. साधारण हो 6 चमचे चालेल ना. आता यामध्ये मीठ आणि तिखट चवीप्रमाणे घालूया, कारण तिखट आवडतं का गोड आवडतं ह्याला? दोन्ही आवडतं. वा, छान छान तिखट तिखट खाणार आहोत आज आपण. चमच्याने मला सवय नाहीये, हाताने सगळं, त्यामुळे थोडंसं. आता काय हवं तुम्हाला? पाणी. आता हे हातानेच करायला लागेल. अच्छा, बघा. झालं, हे खूप घट्ट असतं पीठ. चालेल. तू मदत करतोस का रे आईला? इतकी नाही, पण थोडी थोडी. थोडी थोडी म्हणजे संध्याकाळी अरे मिरची संपली, अरे कोथिंबीर संपली, जाऊन घेऊन ये असं आणून देतो हा? बऱ्यापैकी. त्याचं कमिशन असतं. बरं आहे रे. कमिशन असतं सगळं. हे भजीच्या पिठासारखं करायचं. अच्छा. आणि हा एकुलता एक आहे ना तुमचा? तेवढाच पुरे. तेवढाच पुरे. आणि मूळ खूप लाडावलेला आहे. हट्टी आहे का? हट्टी नाही. आणि ही केळी जी आहे ती कच्ची होती ना, आणि ती तुम्ही उकडवली? ही आदल्या दिवशी उकडवायची मात्र. आदल्या दिवशी. नाहीतर ती चिटकून बसतात. आदल्या दिवशी ती उकडायची आणि फ्रीज मध्ये ठेवायची रात्रभर. अच्छा. आणि करायच्या वेळी त्याचे काप करायचे, म्हणजे असे ते मोकळे राहतात ना, तर ते चिटकून बसतात. ऐन वेळी होत नाही. बरोबर. हे बघा, हे भजीच्या पिठासारखं तयार झालंय. अच्छा. जसं आपण डाळीच्या पिठाची भजी करतो ना, अगदी तसं. तसं म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपण हे तेलामध्ये आता एक तेलामध्ये सोडायचं. तेल आपण गरम करत ठेवलेलं आहे मगाशी. आणि तेल गरम झालंय? हो. गरम झालं मग सुरुवात करूया? हो चालेल. आता मी करणार. तेल गरम आहे, नको हात नाही, मी करणार. थांब, तुला माहिती आहे तू सांग आईला. एक मिनिट, त्याच्यामध्ये घालते आणि चमच्याने टाक. तसं करू नको. चमच्याने असं. मी तुला एक दाखवते, मग तू तसं कर. हा, एक मिनिट. हे बघ, हे असं घ्यायचं, हे असं त्याला पूर्ण कव्हर करायचं. दोन्ही बाजूनी कोटिंग झालं की एक हळूच सोडायचं. डावरा आहेस तू? वा, डावरीमध्ये हुशार असतात ना रे. हो. पण वाटत नाही रे तू हुशार आहे तसं. हो. हळू हळू. आता अजून घ्यायचं. आणि आई जास्त लाड करते की बाबा लाड करतात रे तुझे? आजी. आजी. आई बाबा करत असते अजिबात लाड? करतात, पण आजी जास्त करतात. म्हणजे काय करते आजी लाड करते? आजी मला गोष्ट सांगते, माझ्याबरोबर खेळते. काय खेळते आजी तुझ्याबरोबर? आजी माझ्याबरोबर वेगवेगळं, म्हणजे असं सापशिडी वगैरे, किंवा क्रिकेट पण खेळते माझी आजी. घरातल्या घरात पण पंचाबॉल खेळायला आवडतं का माहितीये का? अंकार येतो कायदा. आजीला काही कळत नाही. मी जिंकलो, आजी हो म्हणते, बरोबर आहे, तुझंच बरोबर आहे. अच्छा, म्हणून आजी आवडते काय? बाकी कोणी आई बाबांबरोबर ते काही चालत नाही. मग असं कधी आईने किंवा बाबांनी असं खूप ओरडलंय तुला, काहीतरी केलं सोड आणि तुला आईने तुला सांभाळून घेतलं किंवा बाबांनी सांभाळून गेलं, असं कधी झालंय का रे? असं म्हणजे जेव्हा मी मित्रांची फायटिंग करतो, आपण मगाशी बोललो, फायटिंगच करतो. मी खूप फायटिंग करतो शाळेत. मी मगाशी तुला 2 किस्से सांगितले, ते आईला सांगू नका, सिक्रेट आहे. नाही, बाई बोलवतील तेव्हा कळेल मला. हा, तू नंतर सांग मला सिक्रेट्स तुझी सगळी. हा, छान असं ब्राऊन खायला आवडेल. हो. आता खाऊचा डब्बा नेहमी पस्त करून आणतो का उरलेलं असतं? पोळी भाजी पस्त करतो, नाही आवडलं तर देऊन टाकतो कोणाला तरी. पण सांगतो तुम्हाला की सांगतो देऊन टाका. आणि दुसऱ्यांचं खातो, आपला देऊन टाकतो त्यांना. अच्छा अच्छा. आणि तुझी कोण मैत्रीण आहे
का रे शाळेमध्ये आमची शाळा फक्त मुलांचीच आहे. क्लासमध्ये असतील ना मग मुली? आहेत ना. मग कोण तुझी चांगली मैत्रीण कोण आहे? मैत्रीण असं कोणीच नाहीये, माझा मित्रच आहे क्लासमध्ये. अथर्व नाही हं, माझा विश्वास नाही बसत आहे. असं नाही असू शकत. एक कोणतरी मैत्रीण असेल ना? नाहीच नाही रे. बरं जाऊन दे, आपण नको. लाजतोय तो, खूपच लाजतोय. काम करूया, लाजून घेऊ दे. तुम्ही पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या. उपवासाची केळ्याची भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेली कच्ची केळी, साबुदाण्याचं पीठ, मीठ, तिखट आणि तेल. कृती: उकडलेल्या केळ्याचे तुकडे करून घ्यावेत. एका बाउलमध्ये 5 ते 6 चमचे साबुदाण्याचं पीठ घेऊन त्यामध्ये मीठ, तिखट आणि पाणी घालून बॅटर तयार करावं. या बॅटरमध्ये उकडलेल्या कच्च्या केळ्याचे तुकडे घोळवून तेलामध्ये खरपूस तळून घ्यावेत.